सरांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने असे व्यक्त करावं. सन्माननीय कुलकर्णी साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या दिल्या. यांचा सन्मान करण्यासाठी मी कुलकर्णी सरांना विनंती करतो. अगदी 75 यांच्याकडे बघून वाटत नाही ना 75 पूर्ण केले म्हणून त्या भाग इतका फिटनेस जर आज तुमचा या ठिकाणी दिसतोय तर जरा जोरदार टाळ्या या फिटनेससाठी असू द्या. 75 वर्ष पूर्ण केल्यासारखं खास आम्हाला होत नाही सर, पण जो जोश तुमच्यामध्ये आहे हा जोश एकत्रित करण्यासाठी अजून कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. बंधूंनो, आज खरं म्हणजे 1 ऑगस्ट फार चांगला दिवस आहे. आज स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं. अशा लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी या प्रदेशामध्ये समाजासाठी उन्नतीचं काम केलं असे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सुद्धा आज दिवस आहे. आज या ठिकाणी आनंद याच्यासाठी होतो आहे की आज नुकतीच पंढरपूरची जी काही वारी झाली त्या वारीची जी काही परतीचा प्रवास आहे तसाच आजचा हा आपला परतीचा प्रवास आहे. आणि या सर्व दिवसांचं औचित्य साधून आजच्या या आयोजकांनी हा जो या ठिकाणी अतिशय आनंद मिळावा, मेघामेघा म्हणण्यापेक्षा आनंद मिळावा या ठिकाणी जो घडवून आणलेला आहे. सर्वप्रथम मी आयोजक समितीच्या प्रत्येक सभासदांना धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग यांनीही या कार्यक्रमाला उत्तेजन दिलं, तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल सुद्धा मी त्यांना धन्यवाद देईन. आणि निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वांना उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना सुद्धा मी
19, 20, 21 यावेळेस या आपल्या देशामध्ये करोना म्हणून नावाचा एक रोग आला होता आणि या करोनाने कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा एकमेकांना भेटायला अलाउ केलं नव्हतं, म्हणजे भेटू देत नव्हते. आणि याच्यानंतर 2-3 वर्ष अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर यावेळेस 21-22ला जेव्हा वेळ आली त्यावेळेस काही आपले कर्मचारी एकमेकाला भेटत होते आणि काय कसं आहे काय नाही म्हणून विचारत होते. त्याच वेळेस आपल्या ज्या संयोजन समितीचे बरेचसे कर्मचारी प्रतिनिधी आम्हाला भेटले. तुम्ही त्यांना सांगितलं की आपण सर्वजण पुन्हा एकदा एकत्र येऊ, कारण की आपण 25 ते 30 वर्ष बरोबर काम केलं. 1970 पासून 71 पासून तर आपण 2003 पर्यंत 2002 पर्यंत एकमेकांच्या बरोबर काम केलं आणि हे काम करत असताना 8 तास एकमेकांच्या बरोबर राहिलो, 8 तास एकमेकांच्या बरोबर चहा पिलो, एकमेकांच्या बरोबर नाश्ता केला, एकमेकांच्या बरोबर जेवण केलं. आपले त्या ठिकाणी खेळ व्हायचे दरवर्षी, चांगल्या चांगल्या प्रकारे खेळ खेळायचो. तो कबड्डी असेल, खो खो असेल, रस्सी खेच असेल. एवढंच नाही तर या शहरामध्ये काही प्रकार आपण घालून दिले की शिवजयंतीची मिरवणूक असेल, ती गणेशोत्सवाची मिरवणूक असेल, आंबेडकर जयंतीची मिरवणूक असेल आणि केवळ मिरवणूक म्हणजे फोटो नाही तर आपला लेझिम पथक हा या शहरामध्ये नवे नवे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण नंबर प्राप्त केलेला आहे. आपल्याला एक 2 विद्यार्थी एशियाडला सुद्धा गेले होते. असा याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणजे खेळामध्ये तरबेज, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तरबेज, सर्व गोष्टीमध्ये तरबेज असलेला हा या ठिकाणचा कामगार कर्मचारी उद्या गोविंदाने 20 ते 25 वर्ष एकमेकांबरोबर राहिला आणि त्याच्यानंतर कंपनीची बंद झाल्यामुळे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये गुंतला आणि म्हणून पुन्हा एकदा यांना भेटता यावं, पुन्हा एकदा यांना एकमेकांची भेट व्हावी या उद्देशाने या समितीने हा अशा प्रकारचा उपक्रम घ्यायचं ठरवलं. आणि उपक्रम घेत असताना या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे करायचं म्हणजे काय करायचं तर पहिल्यांदा आम्ही त्यांनी सांगितलं की जे कर्मचारी या वर्षभराच्या कालावधीमध्ये निवडणूक झाले असतील त्यांच्या सुधारणाला आपण जाऊ शकलो नाही, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा पहिल्यांदा आपण कार्यक्रम घेऊ. नंतर त्याच्यापुढे आम्ही काय कार्यक्रम घ्यायचा असं जेव्हा विचार आला त्यावेळेस या कमिटीने ठरवलं की आपल्यातले जे काही कर्मचारी आहेत, कामगार आहेत, अशांना वयाची 75 वर्ष झालेली आहेत, अशा 75 वर्ष झालेल्या आपल्या बांधवाचा आपण सत्कार केला पाहिजे. त्याच्या कुटुंबामध्ये त्याचा सत्कार होतो, पण त्याचे आपण बंधू भाऊ आहोत या आपल्या सर्वांच्या वतीने सुद्धा त्याचा सत्कार झाला पाहिजे. अशा उद्देशाने हा सत्काराचा कार्यक्रम आपण गेली 3-4 वर्षापासून 4 वर्षापासून या ठिकाणी घेतो आहोत. आणि थोडी आनंदाची गोष्ट आहे की केवळ एवढं करून करणार नाही, आपल्या या दीर्घायुष्याचं गमक काय आहे तर आपण सर्वजण आनंदी राहता आणि आनंदी राहण्याचं कारण काय असेल तर आपण सर्वजण एकमेकाला भेटता. मी तर असं म्हणणे की आजचा हा जो कार्यक्रम आहे हे त्यातील फॅक्टर आहे. आज या ठिकाणी आपण आलात, एकमेकाला भेटलात, याच्यामुळे जी काही तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे ती वर्षभरासाठी तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे. आपला किती दिवसात न भेटलेला मित्र आज या ठिकाणी आपल्याला भेटला, खूप मोठा आनंद झाला. अशा प्रकारचं हे ऊर्जा क्षेत्र, ऊर्जा स्त्रोत्र आज या सर्व कमिटीने निर्माण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने सांगेल की आज या ठिकाणी आपण जर भेटू केलं एकमेकाला तर आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्याला निश्चितच 2 वर्षाचं आयुष्य काढता लागणार आहे. कारण की कुटुंबामध्ये माणूस असतो, पण कुटुंबापेक्षाही त्याला आपल्या मित्रपरिवाराचा समवयस्काचा सहवास हा अत्यंत आवश्यक असतो. आणि म्हणून हा सहवास आपण सर्वांनी या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीने
दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आहे. याला अनेक लोकांचं सहकार्य आहे. विशेषतः या ठिकाणी सांगता येईल की दागवे मामा यांचं फार मोठं सहकार्य आहे. दागवे मामा आपल्या सर्वांना अशा प्रकारचं दुःखाचं भोजन देऊन आपल्या सरकारचा सन्मान करतात. खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे थोडे मित्र. अजूनही अजूनही घ्यायचं असेल तर मी फक्त आपल्या सर्वांना सांगेन की कमिटी काही काम करते. कमिटीने आपल्या ह्याच एका कार्यक्रमावर ते न थांबता अनेक काही उपक्रम हाताशी घेतलेले आहेत की जे काही कर्मचारी असतील, कामगार असतील, ज्यांना अतिशय आर्थिक अडचणीची गरज आहे, अशा लोकांसाठी त्याने हेल्पलाईन तयार केलेली आहे. आणि त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून ते त्या व्यक्तीला त्याची जर नीड लक्षात घेऊन, गरज लक्षात घेऊन त्याला मदत करण्यासाठी सातत्याने तत्पर असतात. त्यालाही बाकी आपण सर्वांनी सहकार्य करावं. त्याचप्रमाणे या ठिकाणचा त्याच्यातला काही गट एकत्र येऊन त्या माध्यमातून सुद्धा जे आठवड्यात महिन्यात 2 वेळेस जवळपास या परिसरामध्ये असलेल्या काही गोशाळा आहेत, या गोशाळेमध्ये असलेल्या ज्या काही बाई आहेत यांना सारा खाद्य पुरवण्याचं काम त्यांच्यामार्फत केलं जातं. त्याहीसाठी जर आपल्याला काही योगदान द्यावं वाटत असेल तर आपण त्यांच्याकडे ते जाऊ शकता. अशा प्रकारचं हे काम करत असलेली ही कमिटी याही पुढे काय काम करायचं असं त्यांच्यामुळं मनामध्ये आपल्यासमोर काही ना काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर मी आपल्या सर्व बांधवांना विनंती करेन की आपण सतत कामामध्ये राहा. कुटुंबामध्ये इतक्या दिवस आपण असला, समाज आपलं कुटुंब समजा, परिसर आपण आपलं कुटुंब समजा. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये मंदिर असेल, मंदिरामध्ये सेवा करा. त्या ठिकाणचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना काही मदत करता आली तर ती मदत करा. कारण की आता आपल्या सर्वांचा जो काही वेळ आहे तो असा असला पाहिजे की केवळ उपरो आता उपकारापुरता उपरो असं राहिलं पाहिजे. आता अर्थात देण्याची आपल्याला गरज नाही जास्त. तशी काही लोकांना अर्थात करतात, काही हरकत नाही, त्यांची जी गरज असेल लोक करतात. पण आज या वयामध्ये आपण आलेलो आहोत. आपल्याला अर्थापेक्षा आपण घेतलं खूप समाज असतो तर समाजाला किती देता येईल या दृष्टिकोनातून आपण थोडा प्रयत्न करावा. मग ते झाडं लावण्याच्या संदर्भात असेल, रक्तदानाच्या संदर्भात असेल, वोट विकेच्या संदर्भात असेल, असे अनेक जे काही उपक्रम आपापल्या परिसरामध्ये आपल्याला आतापर्यंत काही सहकार्यांना जमा करून ज्या ठिकाणी घेता येतील तर घेण्याचा प्रयत्न करावा. कारण की हा शेवटचा आणि त्याच्यातच सुद्धा जर वेळ गेला तर त्याचं आयुष्य वाटणार आहे. आणि आयुष्य वाटल्यानंतर आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आणि हे आरोग्याला चांगलं राहण्यासाठी उलट आपली दैनंदिन दिनचर्या चांगली असली पाहिजे. आपले वडगावकर तर इथं आहेतच, ते सांगतात योगासोबत करा होत. अनेक असे उपक्रम आहेत की त्या माध्यमातून आपण संपवायसाठी काय खरंच वडगावकरांच्यासाठी सुद्धा खूप सगळ्यांनी बोलायचा जोरदार टाळ्या वाजवा. अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आपल्याला घेता येतील. आणि जे काही आपण आनंदात जगतो, कारण की जर गमत पोषण असेल तर आनंदी जगण्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये आनंद जर असेल तर तुमचं आयुष्य वाढणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करेन की अतिशय आनंदामध्ये राहू, असंच कळत राहू. कुठल्याही एका आपल्या हातात एटीएमध्ये मिळालेलं आहे. 3-3 महिने 4-4 महिने आपण उपस्थित राहिलेलो आहे, संघर्ष केलेले आहे. विरोधात लोक असताना त्यांनी आपल्या हातावरचे ताण करून आले, त्यांच्याशी भांडाभांड्या केलेल्या आहेत, वादावादा केलेल्या आहेत. हे सर्व आपल्याला मिळालेलं आहे. आणि ह्याचं आपण आपल्या जीवनामध्ये अनुकरण करून आपल्याला आपलं भावी आयुष्य अधिकाधिक संपन्न कसं करता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करूया. आनंदाने एकमेकांची भेटत जाऊया. आजचा या ठिकाणी हा जो मेळावा आहे याच्यातून जी काही ऊर्जा आपल्याला मिळणार आहे ती ऊर्जा घेऊन जाऊन आपण सुखी व्हा. आपल्या कुटुंबाला सुखी करा, समाजाला सुखी करा आणि विकसित करा. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.
पूर्ण सारांश आणि आपण काय असलं पाहिजे काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी कुलकर्णी साहेब आपल्या या मनोगतांना आम्हा सगळ्यांना लक्षात आल्या. यानंतर मी सर्वांनी उद्या पाटील साहेबांना विनंती करतो की आपणही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. राम राम. आता आजच्या या कार्यक्रमाची सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळत असते. जी काही एक्स्ट्रा माहिती द्यायची होती ती सुद्धा एस एन कुलकर्णी यांनी आता दिलेली आहे. त्यांनी ही कमिटी काय करते आणखी काय त्यांनी करावं या बाबतीत ते जे बोलले ते खूपच सुंदर बोलले. त्यांना सगळ्या समाजालाही आणि आपल्यालाही फायदा होणार आहे, होत आहे. यांनी जी हेल्पलाईन केली ती चांगली आहे. गोशाळेची माहिती आहे, इतर कामं जे करतील. एकच गोष्ट याच्यात मला प्रकर्षाने मांडावी वाटते की हे जे जे करतात हे स्वतःचा वेळ देतात आणि करत असतात, पण थोडीशी आर्थिक मदत जी पाहिजे ती आपल्याकडून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 1 रुपयापासून जे काही कोणाला शक्य असेल ती जरी दिली तरी त्याचा खूप मोठा इफेक्ट होतो. आज आपण इथं समजा 300-350 तर त्याप्रमाणे जरी कॅल्क्युलेशन केलं तरी त्याचा उपयोग या कामासाठी खूप होईल. आणि जे काही आजारी आहेत जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे करत आहेत तर हे खूप मोठं काम आहे. तर फक्त ही मदत करावी एवढीच माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. कारण काय सगळेजण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून मुद्दा मी इथून अनाऊन्स करतो. बाकी मला याविषयी काही सांगायचं नाही. खूप जे चाललं आहे ते चांगलं चाललं आहे याच्यात आपली सगळ्यांनी साथ असावं. धन्यवाद. व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य, माझे वरिष्ठ अनुभवी मोठे असलेले सर्व गुरु आणि माझे जुने सहकारी आणि एक प्रकारची ऊर्जा असतो झाले असे तुम्ही सर्व सहकारी. आजचा जो कार्यक्रम आहे, आजच्या दिवसाचं जे महत्त्व कुलकर्णी साहेबांनी सांगितलं ते एवढं चांगलं आहे. त्या दिवशी कार्यक्रम आपण ठेवत आहोत ते अजून प्रतिशत प्रयोग म्हणून चालेल. त्याशिवाय आपले पैसे कुलकर्णी साहेबांचं ज्या भाषण ऐकत होतो त्यावेळेस मला असं आठवलं, शेर कधी बुरा नाही होता, शेर कधी बुरा नाही होता. तेच आवाज, तेच बुलंद भाषा, तोच उपदेश कर्मचाऱ्यांना कसं मोटिवेट करायचं, कसं प्रफुल्लित करायचं हे त्यांच्या भाषणामध्ये शब्दामध्ये जी भेद आहे, जे ढब आहे ती किंचितही कमी झालेलं नाही, पण त्यामध्ये वाढ झालेली आहे. असे ते यशवंत देशमुख उनके बात पे मत जा, उनके चाल पे जा, असे आपले देशमुख साहेब लागतील. कुलकर्णी साहेब त्यांच्यासाठी माझ्यामध्ये सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरंच खूप त्यांचे मार्क्स त्यांनी एवढं सारांश सगळ्या आपल्या संमेलनाचा, आपल्या उद्देशाचा, आपल्या कमिटीचा सगळं कोणाला काही शिल्लकच नाही एवढं त्यांनी पूर्ण तुमचं सर्वांसमोर मांडलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथं बोलवलेलं आहे. इथं सगळे वरिष्ठ लोक आहेत, त्यांना सर्वांना भेटलो, तुम्हाला भेटलो, खूप छान वाटतं. आता बाकी कुलकर्णी साहेबांनी सांगितल्यामुळे मी त्या गोष्टीमध्ये जाणार नाही. आता एवढं छान पद्धतीने तुम्ही वर्णन केलं, पण जास्त मोहाभाव केलेला आहे त्याच्यामुळे मी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे. तो तसाच राहावा आहे, पण तसा तुम्ही एवढं अभिनंदन करण्यापात्र लोक आहात तुम्ही. कमिटी असेल किंवा संयोजक असेल किंवा आपले माझी कर्मचारी असतील, तुमची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे, जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. कारण नोकरीमध्ये असताना आपण एकत्रित राहिलो, नंतर सुद्धा एकत्रित राहिलो असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी कंपनी असेल की ती असे प्रयोग, असे कार्यक्रम रिटायरमेंटनंतर सुद्धा घेते. आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. एकही माणूस मला असं वाटतं की घरी म्हटलेलं असेल, एकही कोणी गावाला गेलं असेल किंवा कोणी आलेलं असेल, पण सगळे इथं झाडून लोक दिसत आहेत. आणि तुम्हाला सांगतो मी सहयोगिका पण सांगतो त्याच्यापुढे 80च्या मला असं वाटतं तर सरकार करावा असा वाटतं. कारण हे सगळे तरुण आहेत, त्यांना 75 करोड
75 म्हणून आमदार करत आहे तर 75 तरुणासाठी काम करत आहे. तर संयोजक समितीकडे बघितलं असं वाटतं की ते तरुण थोडं काम करू शकला नाही तेवढं ते काम करतात. कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की किती त्याचा फॉलोअप असतो, किती त्यांची बरोबर असते, किती जवळ असते ते तरुणाला दाखवण्यासाठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे त्याच्यापुढे 80च्या पुढच्या लोकांचा सत्कार तुम्ही नाही 100 तर काढणार आहे 100 काढणार परिस्थिती पाहून ते निर्णय घेते. पण मला 75चे लोक सुद्धा तरुण वाटतात म्हणून मला ही सगळी दिलेली आहे. मी पाहतोय तसं अगोदर पण प्रशिक्षण केले, आता पण नवीन केले त्याच्यामुळे चेहऱ्यावर काही फरक पडलेला नाही, प्रकृतीला फरक पडलेला नाही, असे सगळे तरुण लोक आहेत. पण हे सांगतो तुम्हाला तुमच्यामध्ये माझा फायदा असा तुमच्यासोबत आहे का तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात माझा असं स्वागत आहे. मी काल MP मध्ये होतो घरगावाला 600 किलोमीटर काम आहे 2-3 वर्ष तिकडे होतो. आज पण तिथं काम होतं तर तुम्ही आज काम सोडून ह्या कार्यक्रमासाठी काल रात्री तिथं बोलतो की मला हा कार्यक्रम मिस करायचा नव्हता. माझा स्वार्थ तुमच्या याच्यामध्ये असा आहे की तुमच्यामध्ये आल्यानंतर मी सगळं विसरतो आणि मला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या कार्यक्रमात जो कोणी येत असेल प्रत्येकाला ते फिरत असेल सगळ्या दुनिया गोष्टी आठवतात. म्हणजे वर्षातून एकदा जसं गाडीला आपण सर्व्हिसिंग करतो तसं तुमच्याकडे आल्यानंतर आमच्या बॉडीला सर्व्हिसिंग होणार, ती मनाला सर्व्हिसिंग होणार, ती शरीराला सर्व्हिसिंग होणार, मानसिक समाधान मिळतं आणि माणूस तुमच्यापासून ऊर्जा घेऊन परत पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाला वाटचाल करतो. परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि कमिटीने जे हातामध्ये प्राणी लेखन आहे गोशाळाचे गोपालनाचं आहे किंवा हेल्पलाईन सुरू केलेली आहे ते माझ्याकडून मी पण मला जेवढं मदत केलेली आहे करणार पण आहे. पण सर्वांनी ते गरज आहे ते देऊ शकतात, गरजा त्याला मदत दिली पाहिजे आणि देऊ शकतात त्याने माझ्यामध्ये पुढे करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जेणेकरून हा तुमच्या ह्या व्यक्तिगत थोडा सोशल त्याची इमोशनल त्याची
दुश्मनी हो, टाळ्या. दोस्ती अब नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ न छोड़ेंगे. या आपली जी कमिटी आहे ती तुम्हाला काय म्हणते ते तरी आम्ही गाण्यात टाकून दिल में तुम्हारा है दोस्तों एहसान मेरे दिल में तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ये मेरे दिल में तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. क्या कुछ नहीं किया सौ बार शुक्रिया अरे सौ बार शुक्रिया क्या लोगे मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया सौ बार शुक्रिया अरे सौ बार शुक्रिया तुम साथ गुजारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. गाणं नंबर 3 आहे दुसरं गाणं सुरेंदर, तिसरं आहे दिलीप कुमार. दिलीप कुमार तर सर्वांना माहीत आहे मोठे. ओके, मला एखादी मदत लागणार आहे. उत्तमराव ये भूख मेरा देखो जैसे थोड़ा कोई धन का साल में तो साल बन गया. ये भूख मेरा देखो जैसे थोड़ा कोई धन का. क्या बात. माझा तू येशील का माझा प्रीतीची राणी तू होशील का माझा तू येशील का. माझा तू येशील का माझा तू येशील का. आणि डान्सचं ग्रुप